नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 2025 करता मकर राशीचं संपूर्ण वर्षफळ. 2025 जे वर्ष आहे ते मकर राशीसाठी खूप खास आहे, कारण गेले 4 वर्ष जवळजवळ जे 7.5 त्रास तुम्ही सहन करत होता ते या वर्षाच्या मार्च नंतर संपूर्णपणे संपणार आहे. याचप्रमाणे बाकी पण इतर जे ग्रह आहेत, जसे की गुरु जो की पंचमातून षष्ठात जाणार आहे, राहू केतू जे की तृतीयातून किंवा भाग्यातून तुमच्या द्वितीयात आणि षष्ठात येणार आहेत, आणि मंगळ वर्षाच्या सुरुवातीपासूनच तुमच्या सप्तमात वक्री असणारे या सर्व ग्रहांचे प्रभाव परिणाम संपूर्ण वर्षाकरता तुमच्या राशीवरती कशा प्रकारचे असणार आहे, त्या संदर्भातली कोणती काळजी घ्यायला हवी, सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक, हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसे की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणारा जो शनी आहे, हा शनी तुमच्या तृतीय स्थानामध्ये येणारी अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. खास करून तुमची जी 7.5 आहे ती या वर्षाच्या साधारण मार्च नंतर पूर्णपणे संपणार आहे. इथे आणखीन एक गोष्ट थोडी महत्त्वाची आहे. मंगळ जो ग्रह तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय, सध्या तो वक्री आहे. 22 जानेवारी नंतर तुमच्या षष्ठात येणार आहे आणि तिथे तो जवळजवळ एप्रिलपर्यंत राहणार आहे आणि 3 एप्रिल नंतर तो परत तुमच्या सप्तमात येणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अष्टम स्थानामध्ये मंगळ आणि केतू सुद्धा भ्रमण करणार आहेत. जो केतू आहे तो 19 मे नंतर येणार आहे आणि मंगळ साधारण 7 जूनपासून ते जवळजवळ 29 जुलैपर्यंत असणार. या सर्वांचा एकंदरीतच अर्थ काढायचा झाला तर या संपूर्ण वर्षामध्ये पहिले जे 3 महिने आहेत हे थोडे महत्त्वाचे आहेत. सुरुवातीला मानसिक त्रासापासून मात्र तुम्ही मोकळे होत आहात साधारण एप्रिलपासून, हे मात्र निश्चित. जे स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन किंवा तुम्ही बऱ्याच प्रमाणात अशा गोष्टी बघितलेल्या असेल की अपेक्षेपेक्षा गोष्टी वेगळ्या होणं, तुम्हाला माहीत असलेल्या गोष्टी वेगळ्या, ह्या सगळ्यामध्ये तुम्ही बाहेर पडतात, जी की अतिशय चांगली आणि शुभफलदायी अशी गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण महिन्याच्या वर्षाच्या साधारण पहिले जे 3 महिने आहेत त्यामध्ये तुम्हाला शारीरिक आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. लागणं, कापणं, खरचडणं, फ्रॅक्चर होणं, अशा प्रकारचे काही शारीरिक दुखापतीचे प्रसंग वगैरे येतील, तर काळजी घ्या. या संदर्भामध्ये थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जवळजवळ 7 जून ते 29 जुलैपर्यंतच्या कालावधीमध्ये खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. या संदर्भात काहीतरी त्रास आरोग्याच्या संदर्भातले येतील, कुठल्याही प्रकारची काही लक्षणं तुम्हाला दिसायला लागली तर लगेच डॉक्टरी इलाज करणं आवश्यक राहील. खास करून ज्या विवाहित महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचे जे सासरकडची माणसं असतील, मंडळी असेल, इनलॉज ज्याला आपण म्हणतो, त्यांच्याबरोबर वादविवाद होणं, गोष्टी थोड्याशा टोकाच्या होणं, अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. याचप्रमाणे जर का तुम्ही इझी मनीच्या मागे लागत असाल तर या संपूर्ण वर्षात तसं काही करू नका. तुमचे अंदाज चुकतील. कधी कधी आपल्याला वाटतं की आपण थोडंसं जास्त रिस्क घेऊन काम करू, परंतु तसं करू नका, कारण तुमच्या अष्टमात येणारा जो केतू आहे यासाठी तेवढासा पूरक नाही आहे. तर थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण आहे. तर एकंदरीत मानसिक तणावापासून मुक्ती मिळते. शारीरिक त्याच्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं आहे, कारण तुम्ही जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह राहणार आहात, ही गोष्ट महत्त्वाची आहे. कारण जो शनी तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे तो मोठमोठ्या ज्या हे असतील, प्लॅनिंग असतील, हे तुम्ही घडवा आणि त्या दृष्टीने बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. कारण तृतीयातला जो शनी आहे हा दूरदृष्टीने तुम्ही स्वतःचे काही प्लॅनिंग आखाल आणि त्या संदर्भात कामाला लागाल, हे निश्चित. यानंतर आपण चर्चा करणार आहोत की तुमचं जे आर्थिक स्तर आहे हा नेमका कशा प्रकारचा राहील. जसं की तुमच्या द्वितीय स्थानातला जो शनी आहे हा तुमच्या तृतीयात भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या पंचमातला जो गुरु आहे की जो सध्या वक्री आहे, जवळजवळ 15 मे नंतर तुमच्या षष्ठात भ्रमण करणार आहे आणि अष्टमामध्ये केतू येणार, तिथे मंगळसुद्धा असणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण वर्षामध्ये आर्थिक स्तर हा स्थिर राहील. तो जास्त बूस्ट होणार नाही किंवा जास्त कमी सुद्धा होणार नाही, जे की चांगली गोष्ट आहे. म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये तुम्ही बघितलं होतं की आर्थिक स्तर जो आहे तो ठीक नव्हताच, उलटपक्षी तो खाली येत होता. परंतु या संपूर्ण वर्षामध्ये तुम्हाला थोडेसे वेगळे अनुभव नक्की येईल. आर्थिक जो स्तर आहे तो बराचसा स्थिरावल्यासारखा वाटेल. फक्त स्वतःच्या थोडी स्पेंडिंग आहे त्याकडे लक्ष द्या, किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनावश्यक रिस्क घेऊ नका किंवा इझी वे पकडू नका. कधी कधी आपण रिस्क घेऊन थोडंसं जास्त पैसे कमवले जातील किंवा पैसे मिळवले जातील याच्या मागे लागतो. तुमचे जे बेसिक्स असतील, म्हणजे तुमच्या राशीच्या बाबतीत ही गोष्ट खूप चांगली आहे की तुम्ही अगदी बेसिक्स पकडून चालता. म्हणजे खूप काही फॅन्सी होत नाही. म्हणजे पैसे कमवायचे असेल किंवा वेगळा मार्ग धरू किंवा काहीतरी करू, असं काही करत नाही. जो तुम्हाला येते, जे तुम्हाला समजतं, जे समोरचं काम आहे ते तुम्ही इमाननिर्भर करत राहता आणि चिकाटीने, मेहनतीने आणि पूर्ण डिसिप्लिनने करता. तशाच प्रकारच्या तुमच्या गुणांची आवश्यकता आहे. आउट ऑफ द वे जाऊन काम अजिबात करू नका, कारण त्याच्यापासून मिळणार काही ना, उलटपक्षी तुम्हाला त्याचे त्रास होतील. आणि या संपूर्ण वर्षामध्ये, कारण जो राहू आहे तो तुमच्या द्वितीय स्थानामध्ये येणार आहे 19 मे नंतर, जे काही तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे असेल ते नीट विचारपूर्वक आणि सेफली करा.
कारण राहू तुम्हाला अशा प्रकारच्या काही प्रलोभनासमोर आणेल की जेणेकरून तुम्हाला मनापासून वाटेल की काही इन्व्हेस्टमेंट करावी आणि ती इन्व्हेस्टमेंट नक्की चुकेल. तर काळजी घ्या, ही गोष्ट फार महत्त्वाची राहील. ज्या व्यक्ती शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल त्यांनी साधारणतः लॉंग टर्ममध्येच ट्रेड केलेले उत्तम. आणि मे महिन्याच्या आधी तुमचे जे सर्व ट्रेड आहेत ते करून घ्या, कारण त्यानंतर जसं गुरु तुमच्या षष्ठात जाईल तसं तुम्हाला थोडंफार जाणवेल की गोष्टी थोड्याशा वेगळ्या आहेत. कारण त्याच दरम्यान राहू आणि केतू हे सुद्धा तुमच्या द्वितीय आणि अष्टमातून भ्रमण करणार आहे. फॅमिली हॅपीनेस किंवा गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर त्यामध्ये काय फारसं काही त्रास किंवा तणाव येणार नाही. जे काय स्मूथली चाललेलं आहे त्याचप्रमाणे गोष्टी होतील, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय वेगळं असं काय होणार नाही, काळजी करू नका. लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर लव्ह लाईफ साधारण गेल्या एक वर्षभरापासून फार स्मूथ चाललेलं आहे. ते मे महिन्यापर्यंत सुद्धा स्मूथ राहील. त्यानंतर छोटे मोठे ज्याला आपण चहाच्या कपातले वादळं वगैरे म्हणतो तशा प्रकारचे त्रास तशा प्रकारचे थोडेफार अनुभव येतील, परंतु त्यांनी फारसा काही परिणाम होणार नाही. ज्या गर्भवती महिला त्यांनी मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. पहिले 3 महिने आहेत, 3 ते 3.5 महिने या दरम्यान स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला लागेल. आणि त्यानंतर गर्भारपणाच्या संदर्भातले थोडेफार त्रास येऊ शकतील, काळजी घ्या. जास्त तुम्ही ॲक्टिव्ह राहू नका किंवा त्यामुळे तुम्हाला थोडे त्रास वाढू शकतील, या संदर्भात काळजी घ्या. जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी जवळजवळ मे महिन्यापर्यंत कालावधी अतिशय चांगला राहील. प्रयत्न जर का तुम्ही व्यवस्थितपणे केले तर त्याचे जे आउटपुट आहेत किंवा त्याच्यापासून मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला खूप चांगले मिळतील. म्हणजे ग्रहांची साथ उत्तम लाभेल. फक्त तुमच्या प्रयत्नांची गरज असेल. ते प्रयत्न जर का तुम्ही व्यवस्थित केलेत तर अर्थात त्याचे जे रिझल्ट आहेत तुमच्या अपेक्षेप्रमाणे मिळतील. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशी सप्तमामध्ये वर्षाच्या सुरुवातीपासून जो मंगळ आहे तो वक्री असणार आहे. हा वक्री होऊन तुमच्या षष्ठात येणार, परत तो मार्ग घेऊन तुमच्या सप्तमात येणार. तर एकंदरीतच या वर्षीचा संपूर्ण जानेवारी जो महिना आहे, जानेवारी त्यानंतर जवळजवळ एप्रिल आणि जवळजवळ मे आणि जून हे जे 3 महिने आहेत, म्हणजे जानेवारी, मे, जून या 3 महिन्यामध्ये तुम्हाला तुम्ही जर का विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर थोडेसे वादविवाद होणं, गोष्टी थोड्याशा टोकाच्या होणं, अशा प्रकारचे काय अनुभव शकतील. खास करून जो जानेवारीचा महिना आहे तो अतिशय आवश्यक राहील. जानेवारीच्या महिन्यामध्ये वैवाहिक जोडीदाराचे जे प्रॉब्लेम आहेत ते थोडेसे वाटेल नाही. खास करून त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काय त्रास डोकं वर करू शकतील, या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण आहे. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सांगायचं झालं तर तशी काय काळजी करू नका. षष्ठात भ्रमण करणारा जो गुरु आहे, हा गुरु पंचम दृष्टीने तुमच्या दशम स्थानाला पाहतो आहे. तर कार्यक्षेत्र जे तुमचं असेल त्या संदर्भातल्या तुम्हाला नवनवीन संधी वगैरे मिळू शकतील की ज्या तुमच्यासाठी पॉझिटिव्ह असतील. अर्थात त्याच्यामधून मिळणारे जे लाभ आहेत हे लगेचच्या लगेच मिळणार नाहीत. आणि तुमची जी रास आहे तसं पण पाहिलं तर सोशिक आहे, वाट बघणारे पेशन्स तुमच्या राशीमध्ये खूपच चांगला असतो. तर तोच जो तुम्हाला गुण आहे तो तुम्हाला दाखवायचा आहे. अर्थात लगेचच्या लगेच त्याचा तुम्हाला जे हे आहेत जे काय तुमच्या समोर संधी येतील त्याचा लगेच तुम्हाला काय फायदा मिळणार, थोडंसं वाट बघायला लागेल, परंतु संधी मात्र तुम्हाला चांगल्या मिळतील एवढं मात्र निश्चित. आणि जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात फारसे काही प्रॉब्लेम येणार नाहीत, काळजी करू नका. यानंतर आपण चर्चा करू की या वर्षीचे जे ग्रहयोग आहेत हे ग्रहयोग नेमके कशा प्रकारचे असतील आणि एकंदरीतच ते मकर राशीवरती कशा प्रकारे परिणाम करतील. तर साधारणतः रवी शनीची युती तुमच्या द्वितीय स्थानामध्ये होणार आहे. ही युती 2-3 प्रकारे थोडीशी परिणाम करू शकेल. ही युती आहे ती 12 मार्चला होणार आहे. तर 12 मार्चच्या आसपासचे जे दिवस आहेत त्या दरम्यान या युतीचा प्रभाव जाणवेल. खास करून जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. पैशाच्या संदर्भात जे तुमचे व्यवहार असतील त्या संदर्भात काळजी घ्या. नीट व्यवस्थितपणे खर्च किंवा गुंतवणूक याकडे लक्ष देणं आवश्यक राहील. बऱ्याच वेळेस तुमचे अंदाज वगैरे चुकू शकतील, काळजी घ्या. याचप्रमाणे रवी आणि राहूची युती तुमच्या तृतीयात होणार आहे. 15 मार्चपासून 25 मार्चपर्यंत त्याचा जो इफेक्ट आहे, त्याचा जो प्रभाव आहे तो दिसून येईल. तर खास करून या दरम्यान महत्त्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस हे नीट जपून करणं गरजेचं राहील. याचप्रमाणे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे त्रास छोटे जरी असते तर लगेच डॉक्टरला असणं गरजेचं राहील, कारण हा फसवा योग आहे, तो तुम्हाला मिसगाईड करू शकतो, फसवणूक होऊ शकते तुमच्याबरोबर. तर थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे या तृतीय स्थानातच शनी आणि राहूची युती सुद्धा होणार आहे 14 एप्रिलला. अर्थात ही जी युती आहे ही युती 36 वर्षानंतर होणार आहे. तर थोडंसं त्याचा जो प्रभाव असेल तो सुद्धा तेवढा जास्त प्रमाणात दिसून येईल. तर तुमचे जे सिबलिंग आहेत, तुमचे जे भावंड आहेत त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. त्यांच्यावर काही वादविवाद चाललेले असतील तर ते वादविवाद या दरम्यान विकोपाला जाण्याची शक्यता आहे. अलर्ट राहणं थोडं गरजेचं राहील. स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्या. फसवणूक होणं, फसलं जाणं अशा प्रकारचे काही अनुभव या दरम्यान येऊ शकतील. याचप्रमाणे रवी आणि गुरुची युती तुमच्या षष्ठ स्थानात होणार आहे साधारण 24 जूनला.
तर ही जी युती आहे तशी पहिलं तर तुमच्यासाठी शुभफलदायी राहील, परंतु युती तुमच्या षष्ठात होणार आहे. त्यामुळे थोडीशी काळजी घ्या. परंतु इथे चांगली गोष्ट अशी क्षेत्राच्या संदर्भातले नवीन ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळते, कारण ही जी रवी गुरुची युती आहे ती 24 जूनला होणार आहे. तर साधारण 15 जून ते जवळजवळ 30 जूनपर्यंतचा जो कालावधी आहे त्यामध्ये तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या सकारात्मक अपेक्षित घटना घडतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये तुम्हाला काही नवीन ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी वगैरे सुद्धा मिळू शकतील, की ज्या फ्युचरमध्ये भविष्यात जाऊन तुमच्यासाठी शुभफलदायी अशाच असणार आहे. याचप्रमाणे मंगळ आणि केतूची युती ही तुमच्या अष्टमात होणार आहे 22 जुलैला. ही जी युती आहे ही अशुभ फलदायी राहील बऱ्याच म्हणजे 2-3 बाबतीमध्ये. पहिली गोष्ट म्हणजे आरोग्याच्या संदर्भातले त्रास साधारण होण्याची शक्यता जास्तच राहील. याचप्रमाणे इझी मनीच्या मागे जाऊ नका. जे की मी सुरुवातीला सांगतो आहे की कधी आता तुमची जी रास आहे ही हळूहळू 7.5 बाहेर येते आहे. 7.5 बऱ्याचशा गोष्टींच्या संदर्भातले त्रास तुम्ही सहन केलेले असेल. आर्थिक संदर्भ हा सुद्धा त्यापैकी एक असेल. तर आपल्याला वाटतं की थोडेसे दिवस बदललेले आहेत, आपल्याला थोडासा संधी येते, त्याच्यामुळे आपण थोडेसे रिस्क घेऊन गोष्टी करू, तर करू नका. कारण मंगळ केतूची युती ही जी तुमच्या 22 जुलैला अष्टमात होणार, असं पण पाहिलं तर केतू तुमच्या अष्टमात असणार आहे, राहू तुमच्या द्वितीयात असणार आहे. आउट ऑफ द वे जाऊन कुठलीही गोष्ट करू नका. इझिली कुठल्याही गोष्टी मिळतील अशा गोष्टी करणं, रिस्क अजिबात घेऊ नका. गोष्टी तुमच्या अंगलटी येतील, लक्षात घ्या. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण आहे. खास करून ज्या विवाहित महिला आहे त्यांचे जे इनलॉज असेल किंवा सासरकडची मंडळी असेल त्यांच्यावर सुद्धा वादविवादाचे प्रसंग या दरम्यान जास्त प्रमाणात येऊ शकतील. याचप्रमाणे या संपूर्ण वर्षामध्ये ग्रहणाचा जो प्रभाव आहे तो प्रभाव साधारण 17 ऑगस्टपासून ते 17 सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीमध्ये राहील तुमच्या द्वितीय आणि तुमच्या अष्टम स्थानामध्ये. या दरम्यान महत्त्वपूर्ण जे काही गुंतवणूक असेल या संदर्भात काळजी घ्या. म्हणजे ट्रान्सपरन्सी ठेवा. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं फार गरजेचं राहील. याचप्रमाणे ते जे तुमचे खर्च असतील त्या खर्चावर सुद्धा नियंत्रण ठेवणं गरजेचं. अनावश्यक अनपेक्षित खर्च या दरम्यान जास्त होऊ शकतील. अशाही काही जन्मतारका आहेत त्यांच्यासाठी 2025चं संपूर्ण जे वर्ष आहे ते फारच शुभफलदायी राहील. जसं की ज्यांचा जन्म साधारणतः 15 जून ते 15 जुलैपर्यंतचा आहे, 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरपर्यंतचा आहे, किंवा 15 फेब्रुवारीपासून ते 15 मार्च या दरम्यान ज्यांची जन्मतारीख आहे त्या सर्वांकरता हे जे संपूर्ण वर्ष आहे, जरी तुमची मकर रास असेल तरी सुद्धा हे संपूर्ण वर्ष आहे हे बऱ्याच प्रमाणात शुभफलदायी असणार आहे. तुमच्या आशा अपेक्षा पूर्ती ह्या संपूर्ण वर्षात होऊ शकतील. त्याच्यासाठी हे जे संपूर्ण वर्ष आहे ते अतिशय उत्तम असणार आहे. आणि अशाही जन्मतारका आहे की त्याच्यासाठी हे जे संपूर्ण वर्ष आहे ते बऱ्याच प्रमाणात त्रासदायक राहील. खास म्हणून ज्यांची जन्मतारीख 15 फेब्रुवारीपासून ते 15 मार्च या दरम्यान असेल त्यांच्याकरता हे जे संपूर्ण वर्ष आहे हे त्रासदायक. ज्यांची जन्मतारीख 18 मार्च ते 25 मार्च ही गोष्ट थोडी लक्षात घ्या. ज्यांची जन्मतारीख 18 मार्च ते 25 मार्च या दरम्यान असेल त्यांच्यासाठी हे जे संपूर्ण वर्ष आहे ते बऱ्याच प्रमाणात त्रासदायक जाईल. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय किंवा कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं या दरम्यान घेऊ नका. रिस्क तर अजिबात घेऊ नका. तुमच्या अंदाज चुकीच्या गोष्टी वेगळ्या प्रकारे होऊ शकतील. काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. तर एकंदरीतच सांगायचं झालं, मकर राशीच्या संदर्भात तुम्ही मानसिक तणावापासून या वर्षी पूर्णपणे मोकळे होतात, परंतु शारीरिकच्या संदर्भातले त्रास थोडेफार राहतील. पहिले 3 महिने हे थोडे महत्त्वाचे राहील. त्याच्यानंतर जून जुलै हे जे 2 महिने त्या महिन्यामध्ये सुद्धा आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. बाकी जर का पाहायचं झालं तर बाकी सर्व जे स्तर आहे हे बऱ्याच प्रमाणात स्टेबल ते स्थिर राहतील. तुम्ही जर का तुलना केली गेल्या 3-4 वर्ष किंवा 4-5 वर्षाच्या कालावधीची, तर हा जो वर्ष आहे ते बऱ्याच प्रमाणात तुम्ही याच्यातून बाहेर येत आहात. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये जी खळबळ माजले होते, जे गोंधळ झाला होता, ज्या गोष्टी थोड्याशा वेगळ्या झाल्या त्या बऱ्याच प्रमाणात शांत स्थिर स्थावर होण्याचा अनुभव तुम्हाला यावर्षी निश्चित येईल. तर मित्रांनो, हे होतं मकर राशीचं 2025 करताचं संपूर्ण वर्षफळ. धन्यवाद.